नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय हा रमाला झोपी लावतो आणि सकाळी तो सर्वांसाठी स्वतः नाश्ता बनवतो आणि सर्वांना तो नाश्ता अगदी खुशून वाढतो. तर पार्वती आजी अक्षयकडेच बघत असते. तर इकडे रमाला जाग येते. तर रमा उठून बघते तर घड्याळामध्ये 9:30 वाजलेले असतात. मग रमा लगेच घाबरूनच लवकर उठते आणि बाहेर येऊन बघते तर काय तर अक्षय सर्वांना नाश्ता वाढवत असतो. तेव्हा रमा धावतच येते आणि अक्षयला म्हणते की अहो तुम्ही कशाला हे सर्व. तर लगेच पार्वती आजी म्हणते की मग आम्ही सर्वांनी आज पण उपाशी राहायचे होते का. रमा म्हणते की नाही आई आजी, मी येतच होते. तर पार्वती आजी लगेच म्हणते की हो तू येतच होती म्हणूनच अक्षयला ही किचनची जबाबदारी घ्यावी लागली. तेव्हा अक्षय विचारतो की मी हे सर्व केले मग त्यात काय चूक झाली. रमाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो की रमा आणि अक्षय काही वेगळे नाहीत. एखादी जबाबदारी जर रमाने उचलली तर दुसरी जबाबदारी नवरा म्हणून मी उचलली त्यात काय फरक पडतो. त्यामध्ये मला काही कमीपणा वाटतच नाही. अक्षय रमाला म्हणतो की रमा, आई होणं ही खूप मोठी जबाबदारी असते आणि मला पूर्णपणे खात्री आहे की तू ही जबाबदारी पूर्णपणे मस्त अशी पार पाडशील. ते ऐकून रमा तर अगदी खुश होते. तर अक्षय रमाला म्हणतो की तू सुद्धा बस आणि ब्रेकफास्ट करून घे. रमा म्हणते की ठीक आहे मी नंतर करते. तर अक्षय म्हणतो की अगं बस. सीमा सुद्धा रमाला हात धरून म्हणते की अगं बस. तेवढ्यात काका अर्थाला घेऊन येतात आणि रमा बघ हिला काय झाले ते. तर रमा अर्थाला घेते. तेव्हा अक्षय म्हणतो की हो तू हिला घेऊन तरी बस. तेव्हा अक्षय काकांना सुद्धा पोहे वाढतो आणि रमाला तर चक्क आपल्या हाताने तो भरतो. तर रमा ही अक्षयकडे खुशून बघत असते. तर जान्हवी अगदी खुशून त्या दोघांकडे बघते. जान्हवी म्हणते की क्यूट कपल आहे हे. तर लगेच सर्वजण रमा आणि अक्षयकडे बघू लागतात. तर शशिकांत आणि पार्वती आजीला मात्र राग येतो. बाकी सर्वांना मात्र खूप आनंद होत असतो. तेव्हा शशिकांत मनात म्हणतो की अक्षय तुझी शिळी झाली रे पूर्ण. बायकोच्या कानामागे उचकून डवसून मारावे आणि पण तुझी तर उलटीच स्थिती झाली. पुरुष असून तू बायकांसारखे लहान मुलांचे डायपर बदलणार का. पार्वती आजी सुद्धा रागाने हे सर्व बघत असते. तर लगेच त्यानंतर रमा आणि अक्षय हे रूम मध्ये तयार होत असतात. तर सीमा ही हातामध्ये दृष्ट काढण्यासाठी काहीतरी वस्तू घेऊन येते आणि अक्षयला विचारते की रमा कुठे. तर रमा ही तयार होत बाहेर येते. तेव्हा ती अक्षय आणि रमाला तेथे बसून त्यांची दृष्ट काढते. तर अक्षय म्हणतो की अगं आई काय हे सर्व, दृष्ट कधी लागणार. तेव्हा सीमा तर खुशून म्हणते की हे करणे तर गरजेचेच आहे कारण मला खरंच तुझे खूप कौतुक वाटतं. तू किती काळजी घेतो रमाची, माझ्या रमाचा किती विचार करतोस, खरंच खूप छान कर्तव्य आहे. तर अक्षय म्हणतो की अगं नवरा म्हणून हे करणं माझं कर्तव्यच आहे. तर सीमा म्हणते की नाही तुझ्या मनाचा मोठेपणा. आणि सीमा ते टाकण्यासाठी बाहेर जाते. तर रमा म्हणते की अहो तुम्ही सर्वांसमोर मला भरवले, कसे वाटते ते. तर अक्षय म्हणतो की काय वाटते त्यात, जे त्यांनी केले नाही ते तरी त्यांना कळेल आणि त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल. सीमा धावतच येते आणि अक्षयला पुन्हा म्हणते की खरंच मला खूप आनंद झाला. हे बघ तू ठरवलेस आणि बाबा झालास आणि तू वागतो सुद्धा तसा. आणि रमा तू सुद्धा खरंच खूप छान अर्थाची जबाबदारी पार पाडते. मला खरंच तुमच्या दोघांवर इतके प्रेम येते. म्हणून ती अक्षयच्या प्रेमाने गालगुच्छ धरते आणि तुम्ही कसे अर्थाचे लाड करता, तिचे पापे घेतात, तिचे गालगुच्छ धरतात, तसेच तुम्हाला दोघांना मला करावेसे वाटते. खरंच तुम्ही खूप छान असे आई बाबा होणार आहात. म्हणून ती पुन्हा अक्षयच्या प्रेमाने गालगुच्छ धरते. तर अक्षय म्हणतो की अगं ऐक ना तू प्लीज मला बाबा म्हणू नको. कसं आहे की रमाला हे सर्व नाही जमायचे, तिची खूप ओढताण होते म्हणून मी तिला फक्त मदत करतो. सीमा म्हणते की अरे करशील तू मदत आणि तुमच्यासाठी मी एक काहीतरी छान असे बनवून ठेवले, मी पटकन घेऊन येते तुमच्या दोघांचे तोंड गोड करण्यासाठी. आणि आलेच असे बोलून सीमा ते आणण्यासाठी किचन मध्ये जाते. तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की आई पण तिच्या डोक्यामध्ये कधी केव्हा काय येईल सांगता येत नाही. तेव्हा रमा म्हणते की तुम्हाला एक गोष्ट सांगू, तुम्ही सर्वांसमोर माझ्या बाजूने उभे राहिलात, मला खरंच खूप छान वाटले. तर अक्षय म्हणतो की अगं रमा मी कायम तुझ्या सोबतच असणार आहे. आणि अर्थाकडे बोट दाखवत म्हणतो की मी बघतो की तुझी गेल्या काही दिवसापासून खूप ओढताण होते, बाळाला कसे वाढवायचे, सर्व पुस्तकं तू वाचलीस, आजपर्यंत जे कधी काही केले नाहीस ते आज तू करतेस, मग अर्थात तुझे कौतुक मला वाटणारच रमा. तेव्हा रमा सुद्धा अक्षय जवळ येते आणि एकदा आपण जबाबदारी घेतली ना मग जे काही आपलं कर्तव्य आहे ते सगळं आपण करूयात. खूप आपण तिच्यावर प्रेम करू पण अर्था मोठी झाल्यानंतर तिच्या बाबतीतले सर्व निर्णय हे आपल्यावर नसतील. तेव्हा अक्षय म्हणतो की म्हणूनच मी तुला सांगत होतो की तू हे आई पण घेऊ नकोस. पण तर रमा विचारते की पण काय. तर अक्षय म्हणतो की पण असा
की आता तुझा जो काही निर्णय आहे तो मला योग्य वाटतो. अभय ज्या पद्धतीने वागतो तर या बिचाऱ्या अर्थाचा त्यात काय दोष आहे. तेव्हा रमा म्हणते की हो, म्हणूनच मी तुम्हाला म्हटले की आपण अर्थाची जबाबदारी घेऊयात. तेव्हा अक्षय म्हणतो की म्हणूनच मी तुझ्या सोबत राहायचे ठरवले. तेव्हा रमा खुश होऊन थँक्यू बोलते आणि अक्षयच्या गालाचा मस्त असा पापा घेते. तर अक्षय खूपच खुश होतो. तर रमा म्हणते की आता नाही म्हणणार का तुम्ही असे माझे लाड करायला, मी लहान आहे तर. तेव्हा अक्षय रमाला मिठीत घेतो आणि नाही म्हणणार असे म्हणतो. तेवढ्यात सीमा येते आणि दोघे खूप लाजतात. तर सीमा हसून म्हणते की जाऊ का मी. तर लगेच परत म्हणते की बसा तुम्ही दोघे इथे बेडवर. आणि दोघांना हाताला धरून ती शेजारी बसवते आणि दोघांना प्रेमाने शिरा भरून म्हणते की अक्षय तुझ्या आवडीचा शिरा बनवला, शुगर फ्री, आणि कसं आहे, चांगला आहे ना असे विचारते. दोघे सुद्धा खूपच छान असे म्हणतात. सीमा म्हणते की तुमच्या दोघांचा संसार खरंच सुखाचा होऊन दे. तुम्ही दोघे जे काही करतात ना खरंच खूप छान आहे ते. असेच करत राहा. एक आई होण्याचा अनुभव रमाने घेतला, मग बाबा होण्याचा अनुभव तू सुद्धा घेत राहा. आणि तो कधी घेणार, जमेन का तुला हे सर्व. रमा म्हणते की हो बघा जमते की काय. आणि तेवढ्यात आर्था उठते. तर रमा म्हणते की हो आता आर्था उठली. तर सीमा म्हणते की हो आता खरी मज्जा येणार. सीमा म्हणते की आता काय करायचे की अगोदर बाळाचे दुपटे बनवायचे तर बदलायचे. रमा म्हणते की हो बदलावीच लागणार. आणि अक्षयला म्हणते की जमेल का. तर अक्षय म्हणतो की जमेल, त्यात काय अवघड आहे, बघतच राहा. आणि अक्षय पाळण्याजवळ येतो आणि अर्थाला म्हणतो की उठलीस का. तर अर्था रडत असते. तर अक्षय रमाला म्हणतो की अर्था उठली. आणि सीमा ही रमाला बाजूला करते आणि अक्षय अर्थाला पाळण्यातून घ्यायला लागतो. तर सीमा आणि रमा म्हणतात की मान धर व्यवस्थित, तिला अजून मान झेपत नाही. अक्षय म्हणतो की हो तेवढी तर कळते मला. रमा घाईने पाळणा बाजूला करते आणि तुम्ही अगोदर तिला खाली ठेवा असे घाईनेच म्हणत असते. रमा काही ऐकत नाही आणि बाळाला व्यवस्थित खाली ठेवा असे म्हणत असते. तर सीमा म्हणते की अरे असे नाही, अगोदर रबर ठेवायचे आणि मग त्यावर दुपटे टाकून बाळाला त्यावर ठेवायचे. तर अक्षय विचारतो की का. तर सीमा म्हणते की अरे बाळाने जर सुसू केली तर गादी खराब होईल. गादी खराब होऊन दे पण तिला सुद्धा त्रास होईल ना, म्हणून अगोदर रबर. आणि रमाला विचारते की रबर कुठे आहे. आणि रमाला अगोदर गादीवर रबर ठेवून मग त्यावर दुपटे ठेवण्यासाठी सांगत असते. आणि अक्षय रमाला म्हणतो की हे बघ रमा मी ठेवले अर्थाला व्यवस्थित. आणि तेवढ्यात अक्षयच्या मोबाईलवर कॉल येतो. अक्षय म्हणतो की रमा हे बघ आता तू अर्थाला घे, मी कॉल बघतो. तर सीमा लगेच अक्षयच्या हातातील मोबाईल घेते आणि नाही, आपण सगळे स्वतः करायचे आणि मग तू कॉल घे. तर अक्षय म्हणतो की अगं मी आता अर्थाला ठेवले बेडवर, रमा करीन पुढचे. तर सीमा ऐकायला तयार नसते आणि अक्षय तू स्वतःच करायचे. आणि रमा काही अर्थाच्या कडेने लोट ठेवते आणि सीमा ही अक्षयला त्याबद्दल समजून सांगते. आणि अक्षयला म्हणते की बाळाला सांभाळणे काही खायचे काम नसते. आणि अक्षयच्या हातामध्ये परत मोबाईल देते आणि आता तू फोन घे आणि बोल, आम्ही दोघी जणी आहोत येते. तेव्हा अक्षय बाहेर जातो. तर सीमा आणि रमाला खूप गोड हसू येते. सीमा अर्थाबरोबर गप्पा करत असते. तर रमा म्हणते की आई कशाला हो तुम्ही त्यांना कामाला लावता, मी आहे ना, अर्थाची सर्व व्यवस्थित करेन. सीमा म्हणते की काही नाही, करून दे त्याला, थोडीशी जबाबदारी त्याला सुद्धा घेऊन दे. आणि रमाला बसण्यासाठी सांगते. तर रमा म्हणते की आई तुम्हाला काय वाटतं की त्यांना हे सर्व जमेल का. तर सीमा म्हणते जमणार काय, जमायलाच पाहिजे. आम्ही ज्या चुका आमच्या काळामध्ये केल्या त्या तुम्ही नका करू. आपल्याला असे वाटतं की आपणच बायकांनी सर्व काही करायचे, पण तसे नाही. मुलं सुद्धा आपण सांभाळायची, घरातील काम सुद्धा आपण सर्वांनी मिळून करायचे. मग नवऱ्यावर का जबाबदारी टाकायची नाही. नवऱ्याचे काम काय की बाहेर जायचे, पैसे कमवायचे, बाकी त्यांनी काही करायचे नाही. मुलं वगैरे सर्व आपणच सांभाळायचे. मग त्याच्यामुळे त्यांना सुद्धा हे असेच वाटते. मुले जन्माला आली की आपले कर्तव्य संपले, त्यानंतर आपल्या बायका सर्व काही बघतील. त्यांना काय वाटते की आपलं काय काम की मुलांना परीक्षेत कमी मार्क्स मिळाले, एकतर त्यांना छडी दाखवायची, त्यांना धमकवायचे. मग काय होणार की मुलं थरथर त्यांच्या समोर कापतील. हे झाले माझ्या पिढीतले. त्या अगोदर माझ्या अगोदरच्या पिढीतील तुला गंमत सांगू का ग. त्या पुरुषांना आपल्या घरामध्ये किती पोरं आहे हे सुद्धा माहिती नसायचे आणि ते कोणत्या येतेत आहे हे तर खूप वेगळीच गोष्ट झाली. कारण एकत्र कुटुंब असायचे. आपल्या घरामध्ये सुद्धा एकत्र कुटुंब पद्धत आहे, पण तेव्हाची गोष्ट मात्र वेगळी होती. घरात खूप माणसे असायची, बायका, आया,
आज्या ती पोरं एकमेकांसोबतच खेळत खेळत मोठी व्हायची. घरातल्या आया बायकांच्या अंगा खांद्यावर खेळून मोठी व्हायची. पुरुषांचे काही कर्तव्य नाही म्हणून आता काळ बदलला आणि समजा तू आजारी पडली तर अर्थाकडे कोण बघणार? मग अक्षयने हे करणे गरजेचे नाही का? मग ते करण्यासाठी त्याला सर्व शिकून घेणे, त्याला हे सर्व माहिती असणे गरजेचे नाही वाटत का तुला? म्हणून त्याला आता सध्या मी कामाला लावले आणि असून दे, करून दे त्याला हे सर्व. रमा म्हणते की आई अगदी बरोबर आहे तुमचे, मला पटते सुरुवा. सीमा म्हणते की स्त्री पुरुष समान म्हणजे अधिकार आहेत, मग मुलं वाढवण्यासाठी नको का हे अधिकार? मग का ते वेगळे असावे? तर रमा म्हणते की आई खरंच तुमचे विचार किती चांगले आहेत तो, किती पुढारलेले आहे. मग एक गोष्ट विचारू का तुम्हाला? मग अजून सुद्धा तुम्ही का सहन करता एवढं? तर सीमा म्हणते की अगं हा विषय येथे काढण्याची आत्ताची वेळ नाही आणि काय गरज होती हा विषय काढण्याची? माझं जे काही व्हायचे होते ते झाले, आता तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्या. मी माझ्या आयुष्यामध्ये ज्या चुका केल्या त्या तुम्ही करू नका आणि माझ्या अक्षय सुद्धा तो करणार नाहीत. तेव्हा अक्षय बाहेर येतो आणि मी काय करणार नाही, मला हे सर्व करायचे, मी ते सर्व बदलणार असे म्हणतो. बाळाला वाढवण्याचा आनंद फक्त बायकांनीच का घ्यायचा? मला सुद्धा ते अनुभव घ्यायचे की अर्थाचं पहिलं पाऊल, तिचं ते बोबडं बोलणं, हे सर्व अनुभव मला सुद्धा घ्यायचे. त्यानंतर इकडे आनंद हा दरवाजा वाजवत असतो की जानू दरवाजा उघड आणि तेवढ्यात काका येतात. काका म्हणतात की अरे का आरडाओरडा करतो? तर आनंद म्हणतो की अरे काके तूच सांगणारे, जान्हवी केव्हाची दरवाजा उघडत नाही. आणि त्याच वेळेस ते अक्षय सुद्धा येतो. काका आणि आनंद दोघे दरवाजा वाजवत असतात. तर आनंद हा अक्षयला म्हणतो मी मगासपासून दार ठोठावतो पण ती दारच उघडत नाही रे, बऱ्याच वेळ झाला रे. तर अक्षय जान्हवी वहिनीला आवाज देऊ लागतो. काका म्हणतात की तुमच्यात काही भांडण वगैरे झाले का? तर आनंद म्हणतो की नाही रे. तर अक्षय म्हणतो की हे बघ आपण दार तोडूयात. आनंदला खूप टेन्शन येते. तर काका म्हणतात की अरे आनंद, अक्षय म्हणतो की दरवाजा तोडूया, मग तोडूयात. एका बरोबर दरवाजा उघडायला जातात. तर जान्हवी दरवाजा उघडून बाहेर येते. तेव्हा आनंद म्हणतो की काय ग तू वेडी आहेस का? केव्हाचा मी दरवाजा वाजवतो, दरवाजा का उघडत नाही? जान्हवीने मात्र आपल्या कानामध्ये हेडफोन लावलेले असतात, तिला काही ऐकू येत नाही. तर काका म्हणतात की अगं जान्हवी, आनंदचा जीव टांगणीला लागला होता, जीव गेला असता त्याचा, तू दरवाजा उघडत नव्हती. तर जान्हवी म्हणते की अरे मी हेडफोन लावून झुम्मा करत होते. तर आनंद म्हणतो की तू खरंच झुम्मा करत होतीस ना? गेल्या काही दिवसात तुझ्या डोक्यामध्ये गेले वेगळे वेगळे विचार येतात, कसलं तर तुला टेन्शन आहे, मग त्या सर्व गोष्टीमुळे तू भलतसलत करत नव्हतीस ना? तेव्हा जान्हवी म्हणते की अरे बेबी तुला एकट्याला सोडून मी काय करणार रे? तेव्हा काकांना तर हसू येते. तर अक्षय म्हणतो की तुमचं कंटिन्यू चालून द्या, आम्ही येतो. आणि ते दोघे बाजूला जातात. तर आनंद म्हणतो की काय जानू, आणि तिचा हात धरतो आणि खरंच तू झुम्मा करत होतीस ना? आणि गॉड प्रॉमिस. तर जान्हवी म्हणते की अरे बेबी मी झुम्माच करत होते, नेमकं काय झाले तुला? डिस्टर्ब का करतो तुम्हाला? अजून एक सेशन बाकी आहे माझे. आणि बाय करून ती पुन्हा आतमध्ये जाते आणि दरवाजा लावून घेते. आणि आनंद हा अक्षय आणि काकाला हा आवाज देऊन म्हणतो की तुम्ही समजता तसे काही नाही. तर इकडे शशिकांत हा आबीला घेऊन बियर बारमध्ये येतो आणि त्याला मुद्दाम त्याचे कान भरत असतो की अरे आरती आपल्या घरातून गेल्यापासून तिचे तर कुणाला काहीच नाही, सर्वजण आपापल्यामध्ये मग्न आहे. आणि त्या अक्षयने रमाने बाळाची जबाबदारी घेतली आणि ती 2 वेळेवाली रमा आता त्या बाळाची आई. आरतीने बाळ होण्यासाठी किती कष्ट घेतले आणि आता बाळाची आई रमा आणि अक्षय बाबा. कळते का तुला मी काय म्हणतो? तर अभि दारूच्या नशेत म्हणतो की काका जाऊन द्या, मला काही फरक पडत नाही, मला काही पडली नाही, कारण तिच्याकडे बघितल्यानंतर मला आरती आठवते आणि तिचा जीव वाचवता माझी आरती गेली. त्यामुळे अक्षय रमाला जी काही जबाबदारी घ्यायची असेल त्यांना घेऊन दे, मला काही फरक पडत नाही. तेव्हा शशिकांत रागाने म्हणतो की तू उगाच वेड्यासारखं काही बोलू नकोस, अक्षय आणि रमा सांभाळतात म्हणजे सांभाळून दे. असे काय? अरे मूर्ख वेड्या, ते बाळ तुला ओळख सुद्धा दाखवणार नाही तुझेच असून. अगोदरच या घरामध्ये किती किंमत आहे हे तर तुला माहितीच आहे. ते बाळ तुझे नाव सुद्धा लावणार नाही. त्या आरतीच्या आत्म्याला काय वाटेल रे? निदान त्या आरतीचा तरी विचार करून तू त्या बाळाला घे. आणि त्याला मुद्दाम आणखीन दारू पिण्यासाठी देतो आणि डोक्यावरून मुद्दाम हात फिरून म्हणतो की दुःख विसर. आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षय हा अर्थाला आपल्या हात म्हणजे मिठीत घेऊन तिला शांत करत असतो. तर तेवढ्यात आभी तिथे दारू पिऊन येतो आणि अक्षयला म्हणतो की हे सर्व तू मुद्दाम करतो ना? तेव्हा अक्षय म्हणतो की हो, हे खरं तर तिच्या बाबांनी करायला हवे, ते तो करत नाही म्हणून मला हे सर्व करावे लागते. तेव्हा अभि लगेच दारूच्या नशेत म्हणतो की दे बाळाला माझ्याकडे. तर रमा येते आणि रमा ही अक्षयकडून बाळ घेऊन अभिला म्हणते की तुम्ही अशा
अवस्थेमध्ये बाळाला घेऊ नका. आणि रमा ही बाळाला घेऊन आतमध्ये निघून जाते आणि दरवाजा सुद्धा लावून घेते. तर अभि जोरजोराने ओरडू लागतो. अभि हा दरवाजा उघड असे करत असतो. तर अक्षय त्याला आवरण्याचा प्रयत्न करतो. रमा आतमधून म्हणते की तुम्ही उद्या शुद्धीवर आल्यानंतर त्यांना आर्थाला घेऊ शकता. तेव्हा अभि जोराने ओरडून म्हणतो की तू नाही सांगायचे मला काय करायचे ते. तेव्हा रमा ही आर्थाला आपल्या मिठीमध्ये घेऊन दरवाजा मागे उभी असते. तर अक्षय अभिला समजावत असतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.